तंत्राचा शेतीमध्ये वापर आणि शेतकऱ्यांना त्याचा होणारा उपयोग, आपल्याला याचंच एक असं आधुनिक तंत्रज्ञान म्हणून ड्रोन म्हणजे फवारणीसाठी शेतकऱ्यांना भयानक आणि भयावह त्रास होऊ आहेत। तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्याला ड्रोन ही एक नवीन सुविधा आहे, फॅसिलिटीज आहे। तर यामध्ये कशा प्रकारे आपल्याला फायदा होते आता आपण हे ड्रोनमध्ये पाहूया। त्यासाठी काळानुरूप माणसाला बदलावं लागेल, शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्नाकडे आपल्याला वळायचं आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला ड्रोन फार आहे। तर आपण कमी वेळेत चांगल्या प्रकारे फवारणी कशी होते पाहूया। बनवलेले हे शेतकऱ्याला अत्यंत सुलभमध्ये फवारणी करण्याकरता बनवलेले आहे। त्याच्यामध्ये आपण मॅप सेट करून 7 मिनिटात एकरभर फवारणी करू शकतो। जेव्हा आपण रेलमध्ये फवारणी करू शकतो त्याच्यात आपल्याला फक्त जागेवर बसून त्या मॅप सेट करावं लागते आणि ते फवारणी सुरू करून देते। मॅन्युअली आणि मॅप म्हणजे अशा दोन प्रकारे यामध्ये फवारणी होते। एका एकराला 7 मिनिट कालावधी लागते। तर यामध्ये जवळपास जे पाणी बसते याचं पाण्याचं म्हणजे लिटरमध्ये किती प्रमाण बसते? लिटरमध्ये त्याचं 10 लिटर पाण्याची एकराला 1 टाकी लागते का 2 लागू शकतात? म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढू शकते का? एका एकराला 1च टाकी लागू शकते। जेवढा आपण एकराला फवारणीचे जे औषध वापरतो ते एकाच टाकीमध्ये एका एकराला टाकायचं आहे। म्हणजे कमी औषधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये। तर चांगल्या प्रकारचं एक चांगलं एक आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा आहे। कसा आहे पुढे चालून ज्या पिकामध्ये आपल्याला चालता येत नाही किंवा त्रास होते त्यामध्ये ड्रोन हे फार उपयोगाचं आहे। तर आपण याचा प्रत्यक्ष पाहूया।